नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी इयत्ता 6वीत प्रवेशासाठी घेतली जाते त्याच्या अंकगणिताची सराव प्रश्नपत्रिका जी आपल्याला पुस्तकाच्या मागे दिलेली आहे त्याच्या भाग 1 ला आपण सुरुवात करतोय। 41वा प्रश्न दिलाय बघा, 4, 2, 0 आणि 7 या सर्व अंकांपासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत आहे। काय अंक दिले आपल्याला? 4, 2, 0, 7 याच्यापासून मोठी संख्या तयार करा बरं। मोठी संख्या तयार करायची म्हणजे काय करायची? अंकांची उतरता क्रम लावायचा, डिसेंडिंग ऑर्डर लावायची। मग सगळ्यात मोठा 7, नंतर 4, नंतर 2 आणि नंतर 0 ही झाली मोठ्यात मोठी संख्या। लहान संख्या तयार करायची असली तर चढता क्रम किंवा असेंडिंग ऑर्डर। मग 0 येतोय, 0 पहिल्यांदा नाही घ्यायचा, 0 2 नंबरवर ठेवायचा, त्यापेक्षा मोठा होता 2 त्याला आधी घ्यायचं, मग मोठा कोणता 4, मग कोणता 7। यांच्यातलं काय काढायचंय? तफावत। तफावत म्हणजे काय? फरक काढायचा आहे, डिफरन्स काढायचा आहे। करा बरं मग मायनस। मायनस करत असताना 0तनं 7 जात नाही म्हणून 10, 10 मधनं 7 गेले तर 3, इथं कॅरी घेतला होता म्हणून झालं 1, 1 मधनं 4 जात नाहीये, 11 करायला लागतील, इथे होऊन जातील 3, 11 मधनं 4 गेले तर 7, 3 मधनं 0 गेले 3 आणि 7 मधनं 2 गेले तर 5, म्हणजे 5, 3, 7, 3, 5373 ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे। 42वा प्रश्न आहे बघा, भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51, भागाकार 16 आणि बाकी 27 आहे तर भाज्य आहे। तो बघा एक फॉर्म्युला असतो काय? भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी। यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हिजर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर। टाका बरं याच्यात किमती। भाजक म्हणजे डिव्हिजर काय आहे? भाजक किती दिलेला आपल्याला? 51, मग 51 मल्टिप्लाय बाय कोशंट म्हणजे भागाकार किती दिला आपल्याला? 16 प्लस रिमाइंडर किती दिला आपल्याला? बाकी किती आहे? 27। करा या दोघांचं मल्टिप्लिकेशन। करा बरं। 16 1 जार 16, कॅरी आला 1, नंतर 16 5 जार 80, 80 आणि 1 किती झाले? 81 प्लस 27। करा बरं मग। 816 प्लस 27 किती झाले? 6 आणि 7 13, कॅरी आला 1, 1 आणि 1 2, 2 इंटू 4, 8 जसाचा तसा, म्हणजेच काय आन्सर आलं? 843। हा काय असेल आपला? डिव्हिडंड किंवा काय असेल? भाज्य असेल। ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे। 43वा प्रश्न आहे बघा, 90 चे मूळ अवयव प्राईम फॅक्टरायझेशन आहे। तर मग 90चं प्राईम फॅक्टरायझेशन करा बरं। 90 घेतला, शेवटी 0 म्हणजे 2 च्या टेबलमध्ये, 90 चे हाफ केले तर 45, शेवटी 5 आहे म्हणजे 5 च्या टेबलमध्ये। कोणत्या नंबरवर येतात? 9 नंबरवर। 9 3 च्या टेबलमध्ये किती नंबरवर? 3 नंबरवर। 3 च्याच टेबलमध्ये किती नंबरवर? 1 नंबरवर। म्हणजे 90 चे प्राईम फॅक्टर काय आले? 2 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3। यालाच कसं लिहू शकतो आपण? 2 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 3 इंटू 3 आहे, म्हणजे काय आहे? 3 चा स्क्वेअर आहे। कुठे दिलेला आपल्याला असा आन्सर? ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे। 44वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी मूळ संख्येचा अवयव असते? मग मूळ संख्या काय म्हणतो आपण त्यांना इंग्लिशमध्ये? मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स। मग प्राईम नंबर्स कोणते? जे काय स्वतःच्या टेबलमध्ये येतात किंवा 1 च्या टेबलमध्ये येतात। मग आपल्याला विचारलं की मूळ संख्येचा अवयव कोण असणार आहे? स्वतः तर असतोच, त्याच्या व्यतिरिक्त कोण असतो? 1 असतो, म्हणून ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर 1 हे करेक्ट आन्सर आहे। 45वा प्रश्न आहे बघा, काय दिलं आपल्याला? 9432 अपॉन
1.25 इज इक्वल टू 7545.6. कशाची व्हॅल्यू काढायची आहे? 9.432 अपॉन 12.5 याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग काय करा, हा जो न्यूमरेटर आहे याला जे दिलेला आहे त्याच्या फॉर्म मध्ये करायचा प्रयत्न करा. काय करायला लागेल आपल्याला? या डेसिमलला 3 घरं सरकवायला लागेल, तेव्हा तो न्यूमरेटर येईल. म्हणजेच त्याला मल्टिप्लाय बाय किती घरं करायला लागतील? 3 घरं, म्हणजे 3 शून्य एकावरती ठेवून आपल्याला काय करायला लागेल? त्याला मल्टिप्लाय करायला लागेल. आणि डिनॉमिनेटरला जर का कन्व्हर्ट करायचं आहे तर डेसिमल एक घर इकडे न्यायला लागेल. इकडे न्यायचं म्हणजे आता उलट करायचंय. मल्टिप्लायच्या जागी 10 ने काय करायला लागेल? डिवाइड, कारण एकच घर सरकवतोय म्हणून एकावरती एकच झिरो. इकडे काय दिलेलं आहे? 7545.6 जसंच तसं. पहा बरं, हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे छेदातला छेद, तो काय करतो? अंशात चालला जातो, न्यूमरेटर मध्ये चालला जातो. म्हणजेच काय? 9.432 मल्टिप्लाय बाय 1000, हा मल्टिप्लाय बाय 10 होऊन जाईल. आणि खालती उरले फक्त 12.5. इकडे काय आहे? 7545.6. मग इकडे काय करायचं आपल्याला? 9.432 अपॉन 12.5 हे जसंच तसं ठेवायचं आहे. आणि हे बघा, 1000 मल्टिप्लाय बाय 10 जे न्यूमरेटर मध्ये आहे इकडे येऊन डिनॉमिनेटर मध्ये चालले जातील. म्हणजेच काय होईल? 7545.6 अपॉन काय होऊन जाईल? 1000 मल्टिप्लाय बाय 10. किती झिरो आहे? 1, 2, 3 आणि 4. 4 झिरो आहे म्हणजे डेसिमल 4 घरं काय इकडे सरकेल आता. म्हणजेच काय उत्तर येईल? 0.7545.6. कुठे दिलेला आपल्याला असा आन्सर? ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 46वा प्रश्न आहे बघा. या संख्या दिलेल्या आपल्याला, या संख्येची काय करायची आहे? बेरीज करायची. मग काय करतो आपण बेरीज करत असताना? डेसिमल पॉईंटच्या खाली दशक चिन्हाच्या खाली दशक चिन्ह आलं पाहिजे. मग करा बरं. 1.1, 1.01, 1.001, 0.01, 11.01 आणि 111.1001. जे घर उरलेले आहेत तिथे काय करा? 0 देऊन टाका. मग इथे 0 येईल बघा. इथे 0, इथे पण 0, इथे 0, इथे 0, इथे 0. हे 0 दिल्याने काय होते बघा? आपल्याला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायला काय होते? मदत होते. सोपं जाते जरा. म्हणजे कोणतं घर आपलं मिस होत नाही. 0 दिले तरी चालतील. डायरेक्ट होत असलं तर चांगलीच गोष्ट आहे. मग करा बरं. इथे काय आला? 1. इथे काय आला? 1. इथे 1, 2 आणि 3. इथे काय आला? 1 आणि 1, 2. डेसिमलच्या खाली डेसिमल. 1, 2, 3, 4, 5. इथे आले 5. इथे 1 आणि 1, 2 आणि इथे 1 जसाचा तसा. काय आन्सर आला आपलं? 125.2311. ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 47वा प्रश्न दिलाय बघा. काय दिलं त्यामध्ये? 3 प्लस 3/100 प्लस 3/1000 प्लस 3/. किती झिरो आहे? 3 आणि 3 6. म्हणजे 1 वरती 1, 2, 3, 4, 5, 6. याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे, बेरीज करायची. मग पहिला 3 जसा तसा प्लस इथे 2 शून्य दिलेले आहे म्हणजे डेसिमल 2 घरं इकडे सरकेल म्हणजे 0.03 प्लस इथे 3 झिरो आहेत म्हणजे डेसिमल 3 घरं सरकेल म्हणजे 0.003 प्लस इथे किती घरं आहे? 6 शून्य दिलेले आहे म्हणजे 6 घरं डेसिमल इकडे सरकेल म्हणजे 0.0000003. यांची काय करायची आपल्याला? ऍडिशन. करा बरं. मग डेसिमलच्या खाली डेसिमल आला पाहिजे. 3 पॉईंट त्याला 0.0000 असं लिहून देऊ आपण. पुढचा आहे 0.03, नंतरचा आहे 0.003 नंतरचा आहे 0.0000003. जिथं उरलेले घर आहेत तिथं समजण्यासाठी आपण काय करू? 0 देऊन देऊ. म्हणजे आपल्याला काय ऍडिशन करायला सोपं होईल. करा बरं यांची प्लस. इथे 3, 0, 0, 3, 3, 0
आणि 3 म्हणजे काय आन्सर आला आपलं 3.03303. कुठे दिलेला आन्सर ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 48 नंबरचा क्वेश्चन आहे बघा 20.0925. याला काय करायचं आपल्याला सोपे अपूर्णांकामध्ये सिम्पलेस्ट फ्रॅक्शन मध्ये आणायचं आहे. मग काय होईल पॉवर 2000925 असं जर का दिलं आपण तर डेसिमल किती घरं सरकवायला लागतोय 4 घरं सरकवायला लागतोय. म्हणजेच काय करणार आपण डिवाइड बाय 10,000 जर का आपण केलं तर ही संख्या आणि ही संख्या काय होईल सेम होऊन जाईल. बरोबर डेसिमल काय 4 घरं सरकेल. आता पहा शेवटी 5 आले इथे शेवटी 0 आला. कुणाच्या टेबलमध्ये येतात 0 आणि 5च्या टेबलमध्ये. मग 5 ने डिवाइड करून बघा दोघांना. मग पहा बरं पहिल्या नंबरला जर का 5 ने डिवाइड केलं तर 5 4 जा 20 नंतरचा 0 जसाचा तसा. नंतर 5 1 जा 5 उरले 4 त्यावर घेतला 2 झाले 42. 5 8 जा 40 उरला 2 त्यावर घेतला 5 झाले 25. 5 5 जा 25. खालती करा बरं 5 2 जा 10 आणि वरचे 3 0 जसेच तसे. परत 0 आणि 5 येत आहे म्हणजे परत 5 ने डिवाइड करायला लागेल. करा बरं 5 8 जार 40 5 0 जार 0 5 3 जार 15 उरले 3 त्यावर घेतला 5 5 7 जार किती होतात 35 आणि इथे 5 4 जार 20 त्याच्यावरती 2 0 म्हणजे 8037/400. हे काय झालं त्याचं सिम्पलेस्ट फ्रॅक्शन झालं. सोप्या अपूर्णांकामध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं. ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 49 नंबरचा क्वेश्चन आहे बघा 300 मिलीच्या 17 पाण्याच्या बाटल्या. 300 मिलीच्या किती 17 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकी 130 मिलीच्या 30 बाटल्या. मग 130 मिलीच्या 30 बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या आहेत. जगमध्ये एकूण किती लिटर द्रव आहे म्हणजे किती लिक्विड आलं म्हणजे दोघांची प्लस करायला लागेल. पहा बरं मग 300 मिलीच्या 17 बॉटल होत्या यांचं मल्टिप्लिकेशन करा 17 0 जार 0 17 0 जार 0 17 3 जार 51. हे काय झालं 5100 मिली. इकडे करा बरं एक शून्य दुसरा शून्य म्हणजे 2 शून्य जसेच्या तसे 13 3 जार किती झाले 39. हे पण काय झाले 3900 मिली. दोघांची ऍडिशन करा 5100 प्लस 3900 0 0 1 आणि 9 10 कॅरी आला 1 1 आणि 5 6 6 आणि 3 9 म्हणजे 9000 मिली. सगळं आन्सर आपल्याला लिटर मध्ये दिलेले आहे म्हणजे याला काय करायला लागेल डिवाइड बाय 1000. का बरं 1000 मिलीलिटर म्हणजेच 1 लिटर होतो. वरचे 3 0 खालचे 3 0 कॅन्सल झाले. 9/1 म्हणजेच काय 9 लिटर 9 लिटर द्रव त्या जगमध्ये आहे. ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 50वा प्रश्न आहे बघा सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. तो 10 मिनिटे चालत गेला 1 तास 5 मिनिटे बसमधून गेला आणि शेवटी 15 मिनिटे चालत काकांच्या घरी पोहोचला. तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिटं थांबला आणि दुपारी 3:30 वाजता घरी परतला. तर परतीच्या प्रवासाला त्याला किती वेळ लागला. मग सगळ्यात आधी जाताना किती वेळ लागला ते काढू आपण. पहा बरं 10 मिनिटं चालत गेला होता इथे 10 मिनिटं आले. 1 तास 5 मिनिटं बसमधून गेला 1 तास 5 मिनिटं बसमधून गेला होता. 15 मिनिटं परत काय गेला तो चालत गेला. मग करा बरं यांची ऍडिशन किती प्रवासाला वेळ लागला त्याला जायला 5 आणि 5 10 कॅरी आला 1 1 1 आणि 1 म्हणजे झाले 3 आणि इथे किती आला 1 1:30 म्हणजेच काय 1.5 तास त्याला लागला. मग बघा 9 वाजता तो घरातनं निघाला होता 1.5 तास त्याला प्रवासाला जायला लागला म्हणजे किती वाजले 10:30 सकाळच्या 10:30 वाजता तो काकांच्या घरी पोहोचला. किती वेळ थांबला तो तिथे 3 तास 20 मिनिटं म्हणजे या 10:30 ला जर का तो निघाला 3 तास 20 मिनिटं त्याला तिथे थांबला तो म्हणजे किती झाले 0 5 3 आणि 1 13:50 म्हणजेच काय 1:50 झाले दुपारचे. तेव्हा तो घरातनं बाहेर पडला आणि पोहोचला कितीला 3:30 ला.
करा बरं मग 1:50 तर 2 वाजेपर्यंत किती वेळ झाला? हे 10 मिनिटं झाले. आणि 2 पासून 3:30 पर्यंत म्हणजे हा काय झाला? 1:30 म्हणजे 1.5 तास. म्हणजे वेळ किती लागला एकूण? इथे 1.5 तास आणि हे 10 मिनिटं म्हणजेच काय? 1 तास 40 मिनिटं त्याला वेळ परतीच्या प्रवासाला म्हणजेच घरी यायला लागला. ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण 41 पासून तर 50 पर्यंतची क्वेश्चन्स जी आहे ती सॉल्व्ह केली. उर्वरित प्रश्न आपण पुढच्या भागात पाहू. धन्यवाद.